आघाडी नाशिक महानगर तसेच जिल्हा कमिटीकडून महत्त्वपूर्ण बैठक 21 मे रोजी पार पडली। आगामी महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या बैठकीत नुकतीच नाशिक समन्वयक म्हणून निवड झालेल्या दिशा पिंकी शेख यांचा अभिनंदनाचा ठराव पारित झाला। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत सन्मानाने युती झाल्यास युती किंवा स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्धार तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवला। यावेळी महानगर प्रमुख अविनाश शिंदे यांनी महानगरातील पदाधिकाऱ्यांकडून अहवाल संकलित केला। बैठकीच्या शेवटी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी जितूभाऊ साळवे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। या बैठकीत आज वंचित बहुजन आघाडी नाशिक जिल्ह्याचे बैठक श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार चालू असून या बैठकीत येणाऱ्या महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका संदर्भात बैठक चालू आहे। यात आम्ही एकमताने नाशिकमधील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मोठ्या ताकदीने आम्ही लढणार आहोत। आम्हाला अपेक्षा आहे की आम्हाला सर्वजण मिळून वंचित बहुजन आघाडीचे खाते नाशिकमधून उघडूनच राहू। आत्ताच सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला की ओबीसीचं आरक्षण जायचं ते ठेवून नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका घेण्यात येणार आहे, त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीची महानगर लेवलला बैठक आयोजित केली होती। त्या बैठकीच्या अनुषंगाने सर्व कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार वंचित बहुजन आघाडी स्वबळावरती सर्व जागा लढणार आहे, त्यासाठी बैठक आयोजित केली होती। बैठक नाशिक महानगरपालिका मर्यादित का पूर्ण जिल्हा मर्यादित? मर्यादा किती आहे बैठकीला, म्हणजे पूर्ण जिल्हा का नाशिक महानगरपालिका? नाशिक महानगरपालिका। आता उमेदवारांची चाचपणी करताय का तुम्ही? उमेदवार चाचणी ऑलरेडी झालेली आहे आमच्याकडं। आत्ता आमच्याकडं 150च्या आसपास उमेदवार आहेत। सर्व जागांवर आमच्याकडे आत्ता उमेदवार आहेत। कार्यकर्त्यांच्या विचारपूस चालू आहे, कारण श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं का स्थानिक लेवलला तुम्ही युती करा, पण पदाधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे का स्वबळावर निवडणूक लढायची। उच्च न्यायालयानं जाहीर केल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा, पंचायत समित्या आणि जिल्हाधी परिषदांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत। याचाच एक भाग म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी त्या ठिकाणी जिल्हा पातळीवर सर्व कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीचे आदेश देऊन त्या ठिकाणी संबंधित स्थानिक पक्षांशी BJP सोडून तुम्हाला युती करता येईल का याची चाचपणी करायला लावली। त्या अनुषंगाने आज दिनांक 21 मे 2025 रोजी नाशिकच्या गेस्ट हाऊसमध्ये वंचित बहुजन आघाडीची नाशिक जिल्हा पश्चिमची बैठक आयोजित करण्यात आली आहे। आणि ही निवडणूक मग ती महानगरपालिकेची असेल, नगरपरिषदेची असेल किंवा पंचायत समितीची असेल किंवा जिल्हा परिषदेची असेल, ही मोठ्या ताकदीनं लढवण्याचा निर्धार आज या जिल्ह्याच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आलेला आहे। धन्यवाद। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन, गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा, शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।